दिवसापासून जे अकांड तांडव करतात ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचे आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत. 5-5 पोलीस गाड्या मागे पुढे घेऊन पोलिसांचे हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं पोलीस. म्हणजे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. तर एसपीशी बोलताना सुद्धा रगडे असल्यासारखे एसपीला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले. लांब कशाला, काल तुम्ही जिल्हा परिषदेचे सगळे सीसीटीव्ही काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आता स्टाईल मध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा बडीवार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोलला इथं आलाय, हे कोण बोललं काल, म्हणजे तुम्हाला माहिती नाही. ज्या पद्धत ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं असं? हे लोकशाहीचं कोण सांगतो लोकशाहीच्या गप्पा मारतं का? ज्या पद्धतीने आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307 दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होतो की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य, ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केला. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, पक्षापक्षामध्ये तुमचा चाललाय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय आम्ही म्हणून सांगितलं आजचं अपहरण झाले म्हणून. तेव्हा काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा फोन केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? आज त्याला गाडीत उतरताना सोडून हाताला धरून जातात, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणूक होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपने हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधी आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, ते सगळं भोगलेलं आहे. पेरलेलं कत्र उगव. भाऊ, तुम्ही बाबा मागणी करणार का पालकमंत्री बदलायची? काय करणार आहे आमचं? आम्हाला पालकमंत्री आवडतात, आम्हाला पालकमंत्री आवडतात. का अशाला बदला म्हणून सांगू? हेच पाहिजेत. हो, चांगलं चाललंय. तुम्ही ग्रामविकास मंत्री आहे, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही प्रशासनाला हाताला धरून सीसीटीव्ही बी बंद करायला हवे असा आरोप आहे. त्याचा काय खुलासा करा? अरे बाबांनो, जयकुमार गोरे जिल्हा परिषदेमध्ये आला,
बरोबर ना? ग्रामविकास खात्याचा मंत्री होतो तर मीच पहिला रुबाब मारायला पाहिजे तिथे येऊन. याचं सगळी माझ्या मागे पुढे फिरले असते. लोकशाही मार्गाने निवडणूक होते, आपण डिस्टर्ब करायची नाही ही परिस्थिती होती. आपण नाही जिल्हा परिषदेमध्ये गेलो. जिल्हा परिषदेचं मतदान आहे 11 वाजता. तुम्ही शिवला सांगून बैठक लावता 11 वाजता. लेखी पत्रात दिला सांगता की बैठक घ्या 11 वाजता. कशी आहे बैठक होते? तर लोकशाहीची मूल्य जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकशाहीचे मूल्य जपायची जबाबदारी आपली आहे. तर सातत्यानं ज्या पद्धतीचं त्यांचं काल जे सांगणं होतं लोकशाहीचा खून झाला, घात घोटला, हे झालं. एक विषय आहे की जर पोलिसांना त्यांनी त्यांची कारवाई करू दिली असती, जर त्या कारवाईत ते मध्ये आली नसते तर कदाचित त्या दोन्ही सदस्यांना मतदानही करता आलं असतं. जेव्हा तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई चौकशी सुद्धा करून देणार, केस झाली का नाही झाली हे सुद्धा बघू देत नाही तुम्ही त्यांना. त्या पोलिसांना हात लावायचा नाही आरोपीला, ही कुठली पद्धत? तर या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आपण त्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता, कदाचित मतदान पण केलं असतं त्या सदस्यांनी. पण ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झाला आणि अगदी मी म्हणतो 2 सदस्य आले त्यांनी मतदान केलं तरी काय जिंकत होते का ते? 33 होते. आम्हाला 33 मतं पडली, 2 प्लस करा 30 आणि 2 32 झाली. तरी काय जिंकत होते का ते? कामेशचं मतदान होतं ना. हा? कामेशचं मतदान. लोकशाहीनं कामेशला जो गेलं ना अधिकार मतदानाला तो कुठं कामेशला लोकशाहीनं जो अधिकार दिलाय ते त्याच्या कामेशला- सदस्यांनी आरोप केलाय चिमकुटे घेतले आणि जवळची हातवर केला. न्याय द्याल का? आता आंबेडकरांना न्याय द्याल का की तुम्हाला मतदान केल्यामुळे त्यांना न्याय द्याल? ते कामेशनं आम्ही एवढ्या बघू ना. वाऱ्यावर सोडणार. कामेशनं आम्ही बघू ना. तुम्ही का चिंता करता? नाही, नाही. तुम्ही म्हणताय ना. पहिला विषय आहे, आता मला काय विचारलं कळलं पाहिजे स्वतःला तुम्ही. कालपासून हेच चाललंय की भाजपनं काय करावं. भाजपनं काय करावं भाजप ठरवेल ना. आम्हाला ठरवू दे ना पक्ष म्हणून आमचं. आम्हाला काय ठरवलं आम्ही करू. भाऊ म्हणले तसे अजितराव, एक तर हा कुणावर अन्याय होणार नाही ही तर जबाबदारी आमची सर्वांच्याच बाबतीत आहे. 100% आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. आणि आजचं आमचं हेच आहे की जे आमच्यावर आम्ही लोकशाहीचे कुणी आहोत वगैरे वगैरे त्या गोष्टी जे बोलल्या गेल्या काल त्यांच्या आलेल्या अपयशानंतर, तर त्याची वस्तुस्थिती आम्हाला मांडायची होती म्हणून गेली. आता पुढचे विषय काय असतील तर जसं त्यांनी सांगितलं की आमचे पक्षाचे नेतृत्व आहेत वगैरे, आमचे पण पक्षाचे नेतृत्व आहेत, ते पण काय पुढचे विषय असले तर ते बघतील काय. महाराज साहेब 32 मतदान होती. एक मिनिट वैभव. नाहीये पण कामेश 2 दिवसापूर्वी मतदानाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्याची बंगल्यावर असं कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी सांगितले मागच्या नाही, प्रेसमध्ये. असं माझ्या माहितीनं अशी सीएम साहेबांची आणि कोणाची भेट झाली असं अजिबात नाही. सीएम साहेबांनी जे सांगतात वर्ण फोन असं काही नाही. जे झालंय ते जिल्हा पातळीवरचे विषय झालेत आणि त्या ह्याच्यामध्ये वर्ण हे महेश शिंदेंचं सांगणं होतं की अरे कामेश बाबा मला कांबळेंची- कळत तुम्ही शिंदे साहेबांनी त्यांचे विचार मांडले, त्यांचे प्रश्न आम्हाला काय विचारतात? नाही, यांच्याबद्दल- त्यांनी त्यांचं मत सांगितलं असं काय करतात ते त्यांचं भाऊ मत त्यांनी- भाऊ 32 मतदान होतं. महाराज साहेब 32 मतदान होतं. तुम्ही कामेशला ओढला म्हणजे सदस्यांनी भैयांनी आणि मानकुमरीने असा त्यांचा आरोप आहे. चिमकुटे घेतले आणि त्याला हात वर करायला लावला हे त्यांचा आरोप आहे. पालकमंत्र्यांचा आहे आणि सदस्यांचा पण आहे. ऐक ना मग पालकमंत्री आत होते का म्हणजे आम्ही असं समजायचं? सदस्य बोलतात सदस्य त्यांचे सदस्य लेडीज महिला सदस्य. अरे आता चिमकुटे चिमकुटे घेऊन घेतले, आम्हाला ते- माणूस आम्ही सगळ्यांनाच घेतले होते चिमकुटे तिथे. सगळे मग आम्ही सगळीच मत आमच्या सगळ्या 32 जणांना पाठवलं असं सगळ्यांनी चिपटे काय म्हणजे एक मत वाटत त्याला जबरदस्ती घेतलं तिकडं तुमच्या ह्याच्यात. भाऊ पालकमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना काही नाही. तिथं आत गेल्यानंतर जे काही झालं असेल ते तिथल्या लोकशाहीच्या ह्यानं झालं. बाकी काही तिथं आत वेगळं झालं नाही. आणि चिमकुटे घ्यायला निघायला तो काय जगात माणूस आहे. चिमकुटे घ्यायला काय ते काय असं काही शिकून नेलेलं काही आहे की चिमटा गेला की हात वर बाळासाहेब पण पोस्टमध्ये नेमकं काय सांगितलं? हा सगळा विषय आहे. सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा त्याच्यामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि ते जेव्हा कोर्टात कचेरीत जातील तेव्हा ते तिथं बघतील, कोर्टात निर्णय घेतील.